जूनला आपल्याकडे निसर्ग चक्रीवादळाचा प्रचंड प्रमाणावरती तडाखा बसला. 2 तारखेला त्या संदर्भामध्ये पूर्वसूचना हवामान खात्याकडून राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनातून आलेली होती. त्यामुळे 2 तारखेपासूनच पालकमंत्री, जिल्हा प्रशासन, मी, जिल्हा प्रशासनामध्ये जिल्हाधिकारी असतील, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पारसकर साहेब असतील, सगळी महसूल यंत्रणा असेल, आम्ही सातत्याने या विषयावरती 2 तारखेपासून चर्चा करत होतो. आणि 2 तारखेला आम्ही सामुदायिक निर्णय घेतला की हवामान खात्याने वर्तवल्याप्रमाणे श्रीवर्धन, मुरुड, अलिबाग आणि उरण या 4 तालुक्यालाच तो फटका बसणार असल्यामुळे या 4 तालुक्यातील किनारपट्टीवरतील गावांतल्या नागरिकांना आपण सुरक्षितस्थळी स्थलांतर करायचं. त्याप्रमाणे जवळपास 10,500 नागरिकांना आपण सुरक्षितस्थळी स्थलांतर केलं. रात्री 2 वाजेपर्यंत 2 तारखेला मी स्वतः सर्व तहसीलदारांशी बोलत होतो. काही ठिकाणी लोक जायला नकार देत होती. उदाहरण देईन, मी भरटखोलचं कोळी समाजातली माणसं रात्री जमली. रात्री 2 वाजता मला त्यांनी फोन केला की तहसीलदार पोलीस सक्ती करतायत आम्हाला जाण्याची. मी त्यांना सांगितलं की बाबा हे निसर्ग चक्रीवादळ हवामान खात्याने वर्तवलेलं आहे, याच्यात धोका होऊ शकतो, तुम्ही हल्लं पाहिजे. आपल्या शब्दात त्यांनी सांगितलं की असे अनेक वादळ आम्ही पाहिली आणि आमच्या होड्यांचं काय होईल. मी म्हटलं बाबा जीव जगला तर होड्या, जीवन नाही जगलं तर होड्या टिकून तरी काय फायदा आहे. म्हटलं हात जोडून स्पीकर फोन ऑन कर, 200 लोक जमली, त्यांना मी बोलतो, तू बोल. मग मी त्या सगळ्यांना विनंती केली बाबा आज तहसीलदार आणि पोलीस तुमच्याकडे आले, त्याप्रमाणे तुम्हाला बोलून हलवत आहेत, तुम्ही कुठल्याही परिस्थितीत जा. त्यांनी माझं ऐकलं. आणि ज्यावेळेला मी 5 तारखेला 6 तारखेला भेटायला गेलो त्यावेळेला ते सगळे जमल्या डोळ्यात अश्रू आणून बोलले की साहेब रात्री तुम्ही बोललात म्हणून आम्ही हल्लो, नाहीतर आमची 100 लोक तरी कमी गेली असते. माझ्या सांगण्याचा मतिता आता असा की 2 तारखेपासूनच जेवढी खबरदारी आपल्याला घेता येईल तेवढी घेतली. खरं तर या चक्रीवादळाची भयानता एवढी होती की भारत सरकारला सुद्धा याची जाणीव झाली. ते म्हणूनच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंना फोन करून मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की महाराष्ट्रावरती संकट येणार आहे. त्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना फोन केला, तेच तुमच्या पाठीमागे उभं राहिले. याचा अर्थ या चक्रीवादळाची तीव्रतेची जाणीव ही भारत सरकारलाही झाली होती, राज्य सरकारला झाली होती. राज्य सरकारच्या मार्फत पालकमंत्री असेल, आम्ही असो, जिल्हा प्रशासनाला झाली होती. त्याच्यामुळे इतक्या 120-130 किलोमीटर वेगाने 6 तास धुमाकूळ घातलेल्या चक्रीवादळामध्ये आपल्या सर्वांच्या सुदैवाने मनुष्याने मोठ्या प्रमाणावरती टाळण्यामध्ये आपल्याला यश आहे. 5-6 जणांचा मृत्यू जरूर झाला, पण तो थोडीशी खबरदारी घेतली गेली असती तर झाला असता. पण दुर्दैव घडायचं असतं, त्याला काय कोणाचं हे काय राजकारणात काय आपल्याला सांगता येत नाही, म्हणून ते झालं. परंतु एक गोष्ट नक्की आहे की वित्तहानी प्रचंड प्रमाणावरती झाली. आणि TV वरती सारखंच दाखवण्यात आलं होतं की हरिहरेश्वरचं स्थळ बदललंय आणि हे अलिबागला शिफ्ट झालं. त्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 तारखेला सकाळी 7 वाजल्यापासून मी DSP, अलिबाग प्रांत, श्रीवर्धन प्रांत, दापोली प्रांत, श्रीवर्धनमधले माझे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहकारी, मुरुडमधले सहकारी, या सगळ्यांच्या जो संपर्कात होतो. आणि 9 वाजल्यापासून प्रचंड वेगाने वारा सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली. 11 वाजेपर्यंत मी त्यांच्याजवळ बोलत होतो. 11 नंतर मात्र थैमानच खूप घातलं गेल्यामुळे पूर्णपणाची ही भ्रमणध्वनीची यंत्रणा बंद पडली. त्यामुळे काही कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. पोलीस अधीक्षकांचा आणि माझा कॉन्टॅक्ट चालू होता. दुपारच्या वेळेला वारा थांबला, त्याला मी विश्वास टाकला, तर मला पोलीस अधीक्षकांनी सांगितलं की खासदार साहेब आता अजून अर्धा तासाने उलट्या दिशेने याच्यापेक्षा जास्त वेगाने वारा येईल. तर माझी विनंती आहे की आपणच लोकांना सांगा, आम्ही सांगतो जाऊ सायरन वाजवत की पुढे बाहेर पडू नका. माझ्या मार्फत मला जेवढे विरोध देता आले तेवढे देण्याचा मी प्रयत्न केला. 2 तारखेला रात्री आम्ही मुंबईत होतो, पण पालकमंत्र्यांच्या मनात का आलं माहिती नाही. तिने एक गोष्ट अधिक चाणक्यपणाने केली की हा धोका फक्त किनारपट्टीला राहणार नाही, कदाचित म्हशा, माणगाव, काळा, रोहा, अलिबाग बरोबरच मुरुड बरोबरच पेण या तालुक्याला होऊ शकतो. म्हणून पालकमंत्री इथल्या प्रांतांच्या संपर्कात होत्या. त्यांनी सांगितलं होतं की बाबा
विशेष करून आदिवासी वाड्याच्या मध्ये आदिवासींचे झोपड्या असतात, तर त्यांना सुद्धा शक्यता आपल्याला सुरक्षितपणे हलवलं तर तुम्ही प्रयत्न करा. आणि आपल्याकडे सगळ्यांना वॉर्निंग द्या. आणि दुपारी परत जो परतीचा वादळ आलं ते जास्ती वेगाने आलं आणि ते उलट दिशेने आलं, त्याच्यातून प्रचंड प्रमाणावरती आपलं नुकसान झालं. आणि त्या सगळ्या या परिस्थितीमध्ये 6च्या दरम्यान आपल्याकडचं हे वादळ हे हळूहळू तिकडे गेलं आणि मी त्याची पूर्णपणाने माहिती घेत होतो. पण एक नक्की की हे चक्रीवादळ हे मुरुड अलिबागला लँड न होता हे दिव्यागरला लँड झालं आणि त्याच्यामुळे त्याचा फटका दिव्यागर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर त्या सगळ्या पट्ट्यात, पलीकडे मग मानकोट, मंडणगडमधलं वेळास, केळशी, अंजरला, पाचपंढरी, हरणे या दापोली तालुक्यातल्या पट्ट्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती गेलं. आणि मग आपल्याकडे स्वाभाविकपणे मुरुड, अलिबाग आणि त्याचबरोबर म्हसळा, तळा, माणगाव, रोहा या तालुक्याला प्रचंड प्रमाणावरती त्याचा फटका बसला आणि त्याच्यातून खूप मोठी हानी झाली. मी विस्ताराने एवढ्यासाठी सांगतो की या सगळ्या संक्रमणाच्या कालावधीमध्ये मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना फोन केला. त्यांनी एवढंच सांगितलं की सुनीलजी, आपण नशीबवान आहोत की मनुष्यहानी फारशी झाली नाही आणि तोपर्यंत सगळीकडचे काही रिपोर्ट आलेले नव्हते, पण वित्तहानी झाली. मला म्हणाले आपण त्याच्यातून सावरू, तुम्ही अजितदादांच्या कानावरती सगळं सांगा, उपमुख्यमंत्र्यांशी बोला, पवारसाहेबांशी बोला, आपण पूर्णपणाची मदत त्यांना करू. म्हणून 3 तारखेला रात्री पालकमंत्री, मी तुम्हाला नम्र सांगतो की पोलीस अधीक्षकांचा सांगणं होतं की पालकमंत्र्यांनी मुंबईला निघू नये, कारण रस्त्यामध्ये झाडं पडले खूप आणि पुन्हा वारा आणि पाऊस प्रचंड आहे, त्याच्यामुळे आम्ही सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेला सांगून त्यावेळेला त्यांनी निघावं. अलिबागला आम्ही 9 वाजता मी, पालकमंत्री आणि जिल्ह्याची सगळी यंत्रणा आम्ही अलिबागला भेटली. त्यावेळेला ठिकठिकाणाला माहिती येण्याची सुरुवात झालेली होती. रस्ते साफ करण्याचं युद्धपातळीवरचं काम सगळीकडे बऱ्यापैकी सुरू झालेलं होतं. विद्युत पुरवठा खंडित झाल्याची माहिती होतीच आणि तेवढ्याच दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री येणार म्हणून निरोप आला, म्हणून त्याच्यामध्ये आम्ही सर्वांनी ते नियोजन केलं. पण 4 तारखेला एक गोष्ट झाली की विद्युत पुरवठा प्रचंड प्रमाणावरती खंडित झाला असल्यामुळे राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना मी विनंती केली की नितीनजी, तुम्ही मुंबईत असाल तर तुम्ही ताबडतोब रायगडच्या दौऱ्यावरती जा. 4 तारखेला सकाळीच नितीन राऊत हे मुंबईला निघाले, माझ्या संपर्कात होते. पालकमंत्री अलिबागला, माणगावच्या तिथे आल्या, तिथून मग ते शिवधनला गेले. म्हसळा ते शिवधन रस्ताही नव्हता, पण कसा बसा रस्ता करत करत शिवधनपर्यंत गेले. ऊर्जा मंत्र्यांनी त्या ठिकाणी पाणी केल्यामुळे सगळ्याला मुख्यमंत्री आले, त्यांना आम्ही सांगितलं, त्यांनी 100 कोटी रुपये अनाऊन्स केले. पंचनामे त्वरित करण्याचे आदेश त्या ठिकाणी दिले. पुन्हा शासकीय यंत्रणा आम्ही बसलो आणि मग पंचनामे कशा पद्धतीने करता येतील त्याचा विचार केला. मग काही टीम पनवेल, उरण, कर्जत या भागातून तिकडे मागवली आणि मग स्थानिक सगळ्या यंत्रणांच्या गोष्टी करत असताना मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मी सांगितलं की कोकणी माणूस पाऊस पडत असल्यामुळे आता थांबणार नाही, तो त्याच्या घराची दृष्टी करेल. मग त्यांनी फोटो काढले, व्हिडिओ काढले, तर ते ग्राह्य धरून पंचनामे मान्य केले पाहिजे असे आदेश द्या, असं मुख्यमंत्र्यांना मी अलिबागच्या बैठकीत विनंती केली आणि त्यांनी ते आदेश दिले. त्याप्रमाणे आपल्याकडे मोठ्या प्रमाणावरती पंचनामा करण्याचं काम युद्धपातळीमध्ये 3-4 दिवसामध्ये पूर्ण झालं. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आल्यानंतर पवारसाहेबांना मी विनंती केली की पवारसाहेबांनी यावं आणि आपल्याला मला सांगितलं पाहिजे की पवारसाहेब सकाळी 8:30ला निघाले. 11:30 दरम्यान आपण माणगावला होतो. माणगावला त्यांनी पाहत केले. तिथून मग त्या मोरब्यावरून जाताना ज्या पद्धतीने इलेक्ट्रिकचे खांब पडलेले होते ते बघत गेल्यामुळे त्यांनाही परिस्थिती जाणीव झाली. मग म्हसळ्यामध्ये आम्ही गेलो, तिथे आम्ही मदरसाला भेट दिली, खाली म्हसळा शहरामध्ये भेट दिली, तिथे नागरिकांना भेटलो. नंतर दिव्यागरला गेलो, नारळाच्या सुपारीच्या बागा बघितल्या, शिवधनची पाहणी केली, अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि येताना आम्ही हरिहरेश्वरला गेलो. हरिहरेश्वर पाहिलं, बागमांडल्याला गेलो आणि बागमांडल्यावरून मधल्या रस्त्याने आंबेड गोरेगाव मार्गे आम्ही इथे आलो. मला सांगितलं पाहिजे की 13 तास 80 वर्षाचे पवारसाहेब फिरलेले असताना सुद्धा इथे रात्री माझ्याकडे मुक्कामाला आले. कारण त्यांना दापोलीला मुक्कामाला परवानगी शासनाने दिली नाही. हॉटेलमध्ये कोविडच्या माध्यमातून हॉटेल बंद होती म्हणून ते इकडे उभे आले. इथे आल्यावर त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव यांना फोन केला, त्यांना गांभीर्य सांगितलं आणि त्यांना सांगितलं की याच्यातले निर्णय तुम्हाला घेतले पाहिजे.
उद्या मी दापोली मंडळाकडनं जाणार आहे, पण काय असतील ते निर्णय उद्याचे घ्या. माझ्याकडे माहिती घेतली की प्रचलित नियम काय. मी साहेबांना सांगितलं की घराचं नुकसान झालं असेल तर 6,000 रुपये, पूर्ण झालं असेल तर 95,000 रुपये, घरात 48 तास पाणी गेलं असेल तर 2,500 रुपये धान्याचे आहे, कपडे भिजले असतील तर 2,500 रुपये भांड्यांचे आहे. आणि त्याच्यानंतर मला अन्य बाबीच्या वकिलांनी विचारलं तर म्हटलं फळबागांचं नुकसान झालं असेल तर 18,000 रुपये प्रति हेक्टर. ही सगळी येताना माझ्याकडनं माहिती घेतली आणि त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्वांना सांगितलं की याच्यात तुम्ही वाढ केली पाहिजे. आणि दुसऱ्या दिवशीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झाली आणि त्याच्यामध्ये निर्णय झाला की 6,000ची 15,000, 95,000ची 1.5 लाख, त्याच्यानंतर फळबागांचे 18,000चे 50,000, असे 3 महत्वाचे निर्णय त्या ठिकाणी पहिल्यांदा घेण्यात आले. 5 तारखेला मी स्वतः ज्याला 6ला शिवधनला गेलो त्या लक्षात आलं की लाईट गेला. आता अजून महिनाभर 15 दिवस जातील. तिथूनच मी भुजबळाला फोन केला आणि भुजबळाला विनंती केली की आता रॉकेलची गरज लागेल. मला म्हणाले सुनील रॉकेल देतो मी, पण त्याचा दर राहील. तर मी म्हटलं नाही, आता आम्ही आपत्तीग्रस्त आहोत, आम्हाला मोफत रॉकेल दिलं पाहिजे. मला भुजबळांचे आभार मानले पाहिजे की माझा शिवधर्माला फोन झाल्यावर संध्याकाळी 7 वाजता राज्य सरकारचा आदेश आला की ज्या ज्या गावांच्या मध्ये रायगड जिल्ह्यात लाईट गेलेली आहे त्या सगळ्या गावातल्या सगळ्या कार्डधारकांना अंत्योदय, BPL, केसरी कार्डधारक, शुगर कार्डधारक सगळ्यांना सरसकट 5 लिटर रॉकेल हे दिले गेले. दुसरी मी त्यांना विनंती केली की अन्नधान्य दिलं त्याच्या बाबतीमध्ये करा. तोही त्यांनी निर्णय केला मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने, अजितदादांच्या मान्यतेने. 5 किलो तांदूळ आणि 5 किलो गहू ज्यांचे ज्यांचे पंचनामे झाले त्या सगळ्यांना मोफत दिले जाते. परवाच्या दिवशी परत मुंबईला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झाली मुख्यमंत्र्यांच्या जवळ. त्याला मी होतो मुंबईत, अजितदादांच्या काळात आदिती तटकरे होत्या, अनिल परब होते, रत्नागिरीचे पालकमंत्री सामंत होते, खासदार विनायक राऊत होते. 3 गोष्टी मी अजितदादांच्याकडे मागणी केली. हा पहिला जो GR आला त्या GR मध्ये असं आहे की 100% घर क्षतिग्रस्त झाला असेल त्यालाच 5,000 रुपये अन्नधान्याचे आणि 5,000 रुपये भांड्याचे म्हणून मिळतील. मी सांगितलं की हा नॉर्म्स तुम्ही केलाय तो महापुराचा आहे. महापुरात पाणी येतं त्यावेळेला तळमधला किंवा खालच्या मधल्यात पाणी जातं आणि ते 48 तास राहिलं तरी मदत आहे. मी त्यांना सांगितलं की मुख्यमंत्र्यांना व्हिडिओ कॉन्फरन्स होते की निसर्ग चक्रीवादळ आहे, ह्याच्यातून छप्पर उडालं आणि 6 तास पाऊस झाला त्यामुळे त्या छप्परच्या उडालेल्या छपरातून घरात पाणी आले आणि अन्नधान्य आणि कपडे भिजलेले आहेत, पण भिंती उभे आहेत. तुम्ही पंचनामे करताना भिंती उभ्या करून औषधा पंचनामे करणार, त्याच्यामुळे हा लाभ त्यांना मिळत नाही. पण या वेळेला उलट आहे, खालून पाणी नाही तर वरून पाणी. त्यावेळेला त्यांनी ते मान्य केलं. जो आता मी निंबाळकरांशी बोललो तो GR विषय होईल. ज्यांच्या ज्यांच्या घरात कौलं फुटून संत्रे फुटून पाणी गेले त्या प्रत्येकाला आता 5+5 असे 10,000 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे. हा एक भाग. या सगळ्या पाणीमध्ये पवार साहेबांना मी सतत सांगत आलो की साहेब आता 2 स्लॅब आहेत राज्य सरकारची की दुरुस्तीसाठी, औषधा दुरुस्तीसाठी 6,000 आणि पूर्ण घर पडलं असेल तर 95,000. पण औषधा म्हणजे काय, 20,000चं नुकसान झालं तरी औषधा, 70,000 झालं तरी औषधा, 3 लाखाचं झालं असेल तरी औषधा, कारण बाकी पुढं पडलेलं नाही. म्हणून त्याच बैठकीमध्ये मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की याचे स्लॅब केले पाहिजे. म्हणून काय केले पाहिजे म्हटलं, एक 50-60,000 रुपये नुकसान झालं असेल तर त्याला 25,000 करा आणि त्याच्यापेक्षा जास्ती झालं असेल तर त्याला 50 करा, अधिक हे 10, असे 15 अधिक 10 25, 25 अधिक 10 35, 50 अधिक 10 60, 1.5 अधिक 10 6, 1,60,000 असं तुम्ही करा. हे त्यांनी मान्य केलं आणि त्याच्यातून आता हे जे काही नवीन स्लॅब केले त्याच्यामुळे ज्यांचं नुकसान जास्त झाले 50,000 पर्यंत त्यांना 25,000 अधिक 10 35,000 मिळतील. ज्यांचं त्याच्यापेक्षा जास्त झाले त्यांना 50,000 अधिक 10,000 असे 60,000 रुपये मिळतील. ही एक बाब त्या दिवशी आम्ही करू. तिसरा महत्त्वाचा मुद्दा मच्छीमारांचा आपल्याकरता. मच्छीमारांना पूर्वी अंशतः जाळी गेली तर त्यांना 2,500 रुपये मिळायचे, पूर्णतः जाळी गेली तर 4,000 रुपये मिळायचे, अंशतः बोट गेली तर 4,100 मिळायचे
आणि पूर्णतः बोट गेली तर 9,000 रुपयाची. मी दादांना सांगितलं की बाबा ह्या चक्रीवादळात आणि त्याच्यापेक्षा कोविडमध्ये आणि त्याच्या आधी गेले 6 महिने जवळजवळ मच्छीमारी बंद आहे. मग काय करायला पाहिजे म्हटलं जे 2,500 आहे ते 5,000 करा, 4,100 आहे अंशतः बोटीचे ते 10,000 करा, पूर्णतः बोटीचे 9,000 आहे ते 25,000 करा आणि पूर्णतः जाळ्याचे 10,000 करा. एका मिनिटात अजितदादांनी मान्य केलं, मुख्यमंत्र्यांना सांगितलं आणि आता कोळी बांधवांनी सांगितल्याप्रमाणे अंशतः जाळी गेली असतील तर 5,000 मिळतील, पूर्णतः जाळी गेली असतील तर 10,000 मिळतील, अंशतः बोटी फुटल्या असतील तर 10,000 मिळतील आणि पूर्णतः बोटी गेल्या असतील तर 25,000 मिळतील. हा एक भाग झाला. त्याच्यानंतर सगळ्या फळबागायतदारांची मागणी होती की आता आमच्या फळबागा परत लावायला पाहिजे. भारत सरकारकडनं नरेगाची एक योजना आहे आणि राज्य सरकारकडनं भाऊसाहेब फुंकरांची योजना आहे. भाऊसाहेब फुंकर यांच्या नावाची एक योजना आहे. सगळ्या फळबागायतदारांचं म्हणणं होतं की या दोन्ही योजना, कारण त्याच्यात नावं नोंदवायला लागतात, रजिस्टर भरायला लागतं, फोटो काढायला लागतात, मजूर किती आहे ते रोज द्यावं लागतं, त्यांचं कॅमेरा रेकॉर्डिंग करायला लागतं. सगळ्यांचं असं म्हणणं आलं की शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना जी फळबागाची योजना होती, रोजगार हमीची, ती आमच्याकडे लागू करा. आता या योजनेत काय आहे तर तुम्हाला झाडं लावायची असतील तर खड्डे काढायला पैसे, तुम्हाला रोप आणायला पूर्णपणाने पैसे, खड्ड्याचं कुंपण घालायला पैसे, 3 वर्ष पाणी घालायला पैसे, खताला पैसे. आणि हे एकदा तुम्ही लागवड केली तर पहिल्या वर्षी तुम्हाला एक रक्कम मिळते, दुसऱ्या वर्षी पाण्याची, तिसऱ्या वर्षी उरलेलं पाणी. त्यामुळे तुम्ही लावून झालं का तुम्हाला ते पैसे मिळतात. आम्ही सरकारकडे मांडल्यावर थोडंसं त्याच्यावरती चर्चा बरीच झाली, पण आम्ही पटवून दिलं मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना पवार साहेबांची योजना परत लागू करा. ती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याचे आदेश आज देखील. त्याच्यामुळे फळबागा आता पुनर्जीवित करण्याचा मार्ग मोकळा झाला आणि त्याच्यातून मोठ्या प्रमाणावरती फळबागाची लागवड आपण पूर्णपणाने 100% शासकीय अनुदानातून पुढचे 3 वर्ष त्या ठिकाणी करू शकणार. एक बाब झाला. दुसरी माझी विनंती आम्ही केली तिथे की आंबा काजू याच्यासाठी ठीक आहे, पण नारळ सुपाऱ्यांचं परिमाण काय आहे? शासकीय परिमाण वेगळं आहे की 40 झाडं लावली पाहिजे. बागायतदार आपल्याकडचे जे आहेत म्हणजे अलिबाग तालुक्यातले, मुरुड तालुक्यातले, शिवाजनमधले, मंडणगडमधले, दापोलीमधले किंवा आपल्याकडे सुद्धा गाडीने नारळ लावली. एका एकरात 80 झाडं नारळाची लावतात आणि 5 झाडं सुपारीची लावतात. 80 अधिक 400 सुपाऱ्या. आपल्या भागात फार सुपाऱ्या आहेत, माझ्याकडे आहेत खाली, त्या पडल्या आल्या समजा सगळ्या, पण अशा आहे. तर म्हणून मी त्यांना एक विनंती केली की ज्याचा विचार आता पुन्हा पवार साहेबांच्या मार्फत आम्ही बैठकीत करू की नारळ आणि सुपारीचं तुम्ही नुकसान भरपाईची देता तर ती आंबा कसा एका एकरात 40 म्हणजे 40 लावला जातो, त्यात काही जास्ती लावला जात नाही. तसं हे नाही, नारळ सुपारीचं मी सांगितल्याप्रमाणे हे परिमाण आहे. त्याच्यामुळे याच्यात तुम्ही वाढ केली पाहिजे किंवा त्या झाडाकडे पैसे दिले पाहिजे. तो निर्णय कदाचित पुढच्या 8 वर्षामध्ये होईल. तिसरी बाब आम्ही केली आणि जी आता सगळ्यांचे पंचनामे झाले. मी सांगितलं की केवळ गेल्या 10 वर्षात फळबाग योजनेअंतर्गत लावलेल्या झाडांचेच पंचनामे नाही, वाढवडाने आजोबा पंचनामे लावलेली झाडं असतील, परतदारामध्ये सुद्धा केळीचं झाड असेल, फणसाचं झाड असेल, कोणी नारळ लावले असतील आपल्या परसावात, ती पडली असतील तर त्याची पंचनामे नोंद करा आणि त्याप्रमाणे त्यांनाही पैसे मिळाले पाहिजेत. हे सरकारने मान्य केलं आणि ज्यांची त्यांचं नुकसान झालं, ज्यांनी पंचनामे नोंदलं त्या सगळ्यांना सुद्धा या हिशोबाच्या आधारे त्या ठिकाणी नुकसान भरपाई ही मिळू शकते. आणि त्या दिवशी परवा ज्यावेळेला मुंबईला बैठक झाली त्याच वेळेला मला विचारलं गेलं की किती पैसे पाहिजे. म्हटलं कमीत कमी अजून 300 कोटी लागतील, 70 कोटी आले ते त्यावेळेला. त्याप्रमाणे त्या दिवशी संध्याकाळी 300 कोटी रुपये त्यांनी मंजूर केले. दुसऱ्या दिवशी आपल्याकडे रात्री आले आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा अलिबागला मी आणि पालकमंत्री गेलो. पालकमंत्र्यांच्या मान्यतेने जिल्हाधिकाऱ्याने सगळीकडे पैशाचे वितरण केले. त्याच्यात आपल्या माणगाव तालुक्याला 44 कोटी आणि तळा तालुक्याला 19 कोटी त्यांनी बघायला सांगितलं. 19 कोटी म्हणजे जवळपास 64 कोटी माणगाव सब डिव्हिजनला, जवळपास तेवढे शिवधन मसायला. असे ज्या ज्या तालुक्याची जेवढी मागणी होती तेवढे पैसे आम्ही सगळे दिले. म्हणजे अलिबागला जेवढी मागणी होती तेवढी तिने केले, मुरुडची मागणी जेवढी तिने केले. आता गेले 3 दिवस माझा पालकमंत्र्याचा सगळ्या आमदारांचा एक प्रयत्न की पैसे लवकर वितरित व्हावे.
प्रत्येक प्रांत ऑफिसमध्ये टीम बसवल्या तहसील. आता शिवधनमध्ये कालपर्यंत जवळपास 8-9 कोटी रुपयांचं वाटप झालं आहे. मशामध्ये सुद्धा 5.5-6 कोटी रुपयाचं झालं आहे. तळ्यामध्ये 8 कोटी रुपयाचं झालं आहे. माणगावमध्ये आता आज टीम बसल्यामुळे उद्यापर्यंत 9-10 कोटी रुपयापर्यंत वाटप होईल. भागामध्ये टी व्ही. माझा प्रयत्न की 30 जूनपर्यंत हे सगळे पैसे वाटप झाले पाहिजे. आता जो मुद्दा मी आपल्यासमोर मी राज्याचे पुनर्वसन खात्याचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्याशी बोलतो, मी आता ऐकत होतो. माझ्या दृष्टीने महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो की अंशतः पडलेल्या घरांना सुद्धा 5,500 10,000 रुपये मिळाले पाहिजे, ज्याच्या बंधनाव्यामध्ये अन्नधान्य आणि कपडे विकण्याची नोंदणी द्यावी. आता जे वाटप होईल ते पूर्णतः त्यांचं घर पडले त्यांना 1.5 लाख अधिक 10,000 असं वाटतं. म्हणजे गैरसमज होतो आपल्या मार्फत लोकांची गरज होत नाही. मी त्यांना सांगितले की आता पैसे आले, लोकांच्या घरात सुद्धा आपली दुरुस्ती चालू आहे, त्यामुळे त्यांच्या नुकसानीप्रमाणे जेवढं असेल आणि 15,000 जे आहे ज्यांचं 15,000पर्यंत जरी सगळ्यांना द्यायला पडत कमी असेल तर कमी जाईल, पण ते तुम्ही वाटप त्या ठिकाणी करा. आज हा जी आर आला की ज्यांना जरी समजा तुमचं नुकसान झाले 15,000 तर तुम्हाला 15,000 मिळाले. हा जी आर आला की बरं तुम्हाला उद्या 10,000. ते ज्यांचं नुकसान 15पेक्षा जास्त झाले 50,000च्या आसपास त्यांना 25,000 मिळेल आणि ज्यांचं त्याच्यापेक्षा जास्त झालं त्यांना 50,000. आता हा जी आर आज उद्या आला एका टप्प्यात जरी पैसे गेले तरी दुसऱ्या टप्प्यात त्यांना उद्याचे पैसे मिळतील. पण आणि फळबागांचे पैसे सुद्धा आम्ही वाटपाला सांगितले, कारण आता फळबागांचे पंचनामे जवळपास बऱ्यापैकी आटोक्यात आले तरी होत्याच अजून चालू आहे. तर त्याच्यामध्ये 1 हेक्टर 2 हेक्टर ज्यांचं नुकसान झालं त्यांना म्हणलं ताबडतोब द्या आणि मग बाकीच्यांचं जसं पंचनामे येतील तसे बाकीचे पैसे, त्यामुळे ते होईल. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आला त्या परवाच्या डिसीमध्ये की जिल्हा परिषदेच्या शाळांचं, जिल्हा परिषदेच्या मालमत्तेचं, नगरपालिकेच्या मालमत्तेचं, शासकीय मालमत्तेचं नुकसान झालं त्याचा आढावा त्यांच्याकडे येईल. पण खाजगी विना अनुदानित शासन मान्य ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्यांचंही मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं, त्यांचा तुम्ही विचार केला पाहिजे. याच्यावरती चर्चा झाली. थोडंसं यापूर्वी कधीच राज्याच्या स्थापनेपासून अशा आपत्ती आल्या पण खाजगी शैक्षणिक संस्थांना मदत करण्याचा निर्णय कधी घेतला नाही. हा मुद्दा मी खूप लावला. खासदार विनायक गावके यांनी सुद्धा त्याचा पाळा त्या ठिकाणी मांडला आणि मग त्याच्यातून जिल्हा परिषदला जशी मदत मिळते त्याच्या धर्तीवरती 2 लाखापर्यंत माध्यमिक शाळांना सुद्धा नुकसानीच्या आधारित मदत करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला गेला. आपल्या जिल्ह्यात या संबंध बाधित झालेल्या शाळा आणि मंडळ दापोलीमध्ये धरल्या तर माझी माहिती प्राथमिक आहे ती कदाचित चुकीच राहील. 350-400पेक्षा जास्ती आहे. 8 ते 10 कोटी रुपये येणार लागते, पण ते शासनाने देण्याचा निर्णय घेतला तोही जी आर आज त्या ठिकाणी येईल. आणि जिल्हा परिषदेच्या शाळांची मागणी जी 24 कोटीची गेलेली आहे ती शिक्षण विभागाच्या मार्फत ग्रामविकासाच्या मार्फत आज आली तर ते सुद्धा पैसे उद्या परवा आपण त्यांच्याकडनं आम्ही आज रात्री मुंबईला जाणार आहे. उद्या दादांच्याकडे बसून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा, अंगणवाडीच्या इमारती, महिला कार्यशाळा, त्याच्यानंतर मग मदरसा, त्याच्यानंतर मग आणखीन ज्यांचे नुकसान झाले या सगळ्यांचे आकडेवारी सरकारकडे गेले, पण ते विभागाच्या शिक्षण विभागाच्या मार्फत यायचं आहे आणि ग्रामविकास खात्याच्या मार्फत ते उद्यापर्यंत वर्षाताई गायकवाड, हसन मुश्रीफ यांची सही घेऊन आम्ही दादांच्याकडे आणू आणि ते पैसे सुद्धा आपल्याला मिळतील, जेणेकरून शाळांच्या इमारतीच्या दुरुस्तीचा कार्यक्रम सुद्धा आपल्याला सुरू करता येईल. शाळा 1 जुलैला किंवा त्याच्यानंतर चालू होतील किंवा ऑनलाईन आपल्याकडे लाईट नाही, पण तरी सुद्धा गावच्या शाळा या सगळ्या सुटसुटीत झाल्या पाहिजेत. हा त्याच्या माध्यमातूनचा एक महत्त्वाचा आपला प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नाला सुद्धा राज्य सरकारकडनं पूर्णपणाचं सहकार्य त्या ठिकाणी मिळू शकतं. अनेक ठिकाणी आम्ही पाण्याची योजना चालू करायला जनरेटर पण उपलब्ध करून दिले आणि त्या जनरेटरच्या मार्फत काही गावांच्या पाण्याच्या योजना मधल्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला पूर्ण क्षमतेने नाही पण अजिबात पाणी नव्हतं त्या ठिकाणी पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आता MSCB युद्ध पातळीवरती काम करते आहे आणि आता टप्प्याटप्प्याने हळूहळू जीवन पदावरती येईल. पण तरीसुद्धा म्हसा आणि शिवधनमध्ये लाईट यायला अजून 7-8 दिवसाचा कालावधीमध्ये जाऊ शकतो. म्हसा शहरात आली, शिवधन शहरामध्ये काल संध्याकाळी बेटकळीला पोहोचली, आज कदाचित शहरामध्ये, पण इकडून जाते लाईट कांदळगावांना ती लाईनच डॅमेज झाली, ST लाईन आणि मग पुढे एलटी लाईन पण डॅमेज झाल्या. त्याच्यामुळे येत्या 8-10 दिवसामध्ये
हे सुद्धा सुरू होईल. एक सांगतो की नितीन राऊतांच्या भेटीनंतर, मुख्यमंत्र्यांच्या आणि शरद पवार साहेबांच्या भेटीनंतर आपल्या जिल्ह्यामध्ये MSCBला लागणारं सगळं मटेरियल आपल्याकडे आलेलं आहे. सगळं मटेरियल म्हणजे सगळे पोल आले, लागणारे सगळे कंडक्टर आहेत, ट्रान्सफॉर्मर सुद्धा भरपूर आले. आणि त्याच्यात आम्ही हे ठरवले की ज्या ज्या गावामध्ये लो व्होल्टेजचा प्रॉब्लेम होता तो आता सोडवायचा. म्हणजे समजा 65चा असेल तर आता 80चा द्या, 80चा असेल तर 100चा द्या, 100चा असेल तर 150चा द्या. तर ते सगळे आले आणि आम्ही ती पण आता याच्यातून व्यवस्था करतो की जेणेकरून लो व्होल्टेजचा प्रॉब्लेम सुरू आपल्याला करता येईल. फक्त एकच आहे की गेले 2-3 दिवस पाऊस होता, पण तरी सुद्धा भर पावसात MSCBचे सुद्धा माणसं पूर्ववरती चढून लाईट दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यावेळेला आपली सगळी पर्यटक निवास ही ते सगळं करण्याच्यासाठी सज्ज असली पाहिजे, या दृष्टीने एक ॲक्शन प्लॅन आम्ही त्या ठिकाणी करतो. ह्या सगळ्या चक्रीवादळाने आता यापूर्वी आपल्याला महापुराची सवय म्हणजे दोनदा होते. एक पुण्यामध्ये आला, 2005 सालामध्ये आला, गेल्या 1-2 वर्षांमध्ये सुद्धा अनेक वेळा आपल्याला आला. चक्रीवादळाचा हा पहिला धोका 114 वर्षांनी आपल्या किनारपट्टीत झाला. यापूर्वी पूर्व किनारपट्टीवरती वादळ आली, पश्चिम बंगाल, ओडिशा, केरळा, तामिळनाडू ही सगळी पूर्व किनारपट्टीवरचं भाग आहे. इथे नेहमी वादळ आली, पण आपल्या पश्चिम किनारपट्टीवरचं वादळ इतकं मोठं ते 114 वर्षाच्या नंतर आलं. आणि त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीमधून सावरण्यासाठी काय कालावधी नक्कीच आहे, पण ते आपण 100% सावरू. आता त्या सगळ्या गोष्टीमध्ये सावरण्यामध्ये एक गोष्ट नजरअंदाज मधल्या 10-15 दिवसात चुकून झाली की आम्ही सगळेच आणि लोकसुद्धा चक्रीवादळामुळे करोना विसरले. याचा परिणाम परत दुर्दैवाने गेल्या 4-5 दिवसात करोनाचे रुग्ण वाढण्यावरती त्या ठिकाणी झाला आहे. म्हणून आता एका बाजूला हे संकट, दुसऱ्या बाजूला ते उभं राहणारं संकट, याच्यावरती सुद्धा काय प्रमाणामध्ये आपल्याला करता येईल तो मार्ग देण्याचा आम्ही काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये 15 जुलैपर्यंत फळबागांसहित, मच्छीमारांसहित जो म्हणून अपरग्रस्त झाला आहे त्याचे ज्याचे पंचनामे झाले त्या प्रत्येकाच्या घरात पैसे हे लिक्विडच. आता रोख क्या दिली जात नाही तर ही बँक अकाउंटमध्ये टाकली जात असते. त्याच्यामुळे त्या पद्धतीने त्यांनी काम सुरू केलं. 1-2 दिवसाचा उशीर येईल. पूर्वी कसं की समजा मालेगाव शहरातच पूर यायचा, त्यामुळे 1000-1500 बाधित व्हायचे, त्यामुळे 4 दिवसात पाहिजे. आता मालेगाव तालुक्यामध्ये 30-35 हजारांना पैसे द्यायचे, त्यामुळे तेवढा कालावधी जाऊ शकतो. तरी पण ही सगळी यंत्रणा आपल्यामध्ये काम करते. या सगळ्या याच्यामध्ये महसूल यंत्रणा, पोलीस यंत्रणा आणि विशेष करून गावागावातले तरुण पाणी यांचं मोठ्या प्रमाणातील सहकार्य मिळाल्यामुळे या सगळ्या भयावह स्थितीमध्ये सुद्धा पुन्हा एकदा जनजीवन सुरू करण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतो. आम्ही पूर्ण लक्ष घेऊन आहोत स्वतः की राज्य सरकारकडून आता किती राज्य सरकारचं उत्पन्न घटलेलं असलं तरी आता जे नॉर्म्स केले, जे तिप्पट केले फडणवीस सरकारच्या, त्या नॉर्म्सप्रमाणे प्रत्येकाला रक्कम मिळेल या दृष्टिकोनातून आम्ही सतर्क राहू आणि ती रक्कम त्या ठिकाणी पोहोचवली जाईल असा विश्वास आपल्या मार्फत जनतेला मी देऊ इच्छित आहे. म्हटल्याप्रमाणे माझी हीच विनंती आहे की कालावधी जाईल, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात वाटप करायचं आहे. तरी पण आपण खूप बसले आहेत, तरी सुद्धा या कालावधीपर्यंत आपण ते पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करतो.